हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण FIBCom सेमिस्टर फर्स्टचे काही व्हिडिओ करत आहोत. आपला आजचा टॉपिक आहे फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टशी रिलेटेड पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. या व्हिडिओमध्ये थोडीशी इंट्रोडक्शन्स लेक्चर आहे आणि नंतर मी MCQ तुम्हाला देत आहे. अगोदर आपण मीनिंग बघूया. पिसमिल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. फर्स्ट इज डिझॉल्युशनचा आपण मीनिंग बघतो. डिझॉल्युशन्स ऑफ फर्म मीन्स कंप्लीट ब्रेकडाऊन ऑफ द पार्टनरशिप रिलेशन बिटवीन ऑल द पार्टनर्स. डिझॉल्युशनचा मीनिंग होतो की फर्म क्लोज डाऊन करणं, थांबवणं, त्याचं काम स्टॉप करणं. पार्टनरशिप ज्या बंद पडते त्यालाच आपण अकाउंटिंग वर्ड्स म्हणतो डिझॉल्युशन्स ऑफ फर्म्स. आणि म्हणून त्याचा मीनिंग आहे की कंप्लीट ब्रेकडाऊन ऑफ दी पार्टनरशिप रिलेशन बिटवीन ऑल दी पार्टनर्स. आता व्यवसाय बंद पडला की त्यानंतर काय कंडिशन होते. आफ्टर डिझॉल्युशन असेट्स आर रिअलाइज ग्रॅज्युअली and all liabilities are to be paid in pieces. This method of distribution is called as piecemeal distributions of cash. पार्टनरशिप फर्म ज्यावेळी क्लोज होते त्यावेळी त्याच्या असेट्स सोल्ड आउट केल्या जातात. आणि तुम्हाला माहिती आहे की मशिनरी, फर्निचर, प्लांट, लँड, बिल्डिंग हे आपल्या असेट्स आहेत आणि त्या लगेच सोल्ड आउट होत नाही. त्या हळूहळू ग्रॅज्युअली सोल्ड होतात. आणि मग पेमेंट्स करताना सुद्धा एक विशिष्ट ऑर्डर ऑफ पेमेंटने पेमेंट केलं जातं, पीसेसमध्ये पेमेंट केलं जातं. आणि म्हणून ह्या मेथडला म्हणतात पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. MCQ करताना तुम्हाला ऑर्डर ऑफ पेमेंट समजणं खूप गरजेचं आहे. ऑर्डर ऑफ पेमेंट्स मीन्स काय की ज्या असेट आपण विकतो, पैसे येतात, तर फर्स्ट पेमेंट कोणाला द्यायचं, फर्स्ट प्रिऑरिटी कुठच्या लायबिलिटीजला द्यायची. त्याच्यामध्ये फर्स्ट इज रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेस मीन्स असेट ज्यावेळी आपण सोल्ड आउट करतो तर काही असेट रिपेअर करणं किंवा काही अदर एक्सपेन्सेस करणं आणि ह्या सगळ्या एक्सपेन्सेसना म्हणजे असेट रिअलाइज होण्यासाठी होणारे जे काही खर्च आहेत ह्या सगळ्या खर्चांना आपण म्हणतो रिअलायझेशन एक्सपेन्सेस. हे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला सेकंड पेमेंट करायचं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मीन्स फर्स्ट प्रेफरन्स दॅट इज दी गव्हर्मेंट ड्यूज. याच्यामध्ये इन्कम टॅक्स, गव्हर्मेंट टॅक्सेस ह्या गोष्टी सगळ्या येतात. आणि जर ही लायबिलिटीज असेल तर असेटचे पैसे आल्यानंतर रिलेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर सेकंड पेमेंट करायचं आपल्याला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आणि आपल्याकडे जे पैसे उरतील त्यावेळी थर्ड पेमेंट करायचं आपल्याला सेक्युअर्ड क्रेडिटर्स. सेक्युअर्ड क्रेडिटर्स मीन्स की ज्या असेट सेक्युअर्ड आहेत एखाद्या लोनशी रिलेटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल बँक लोन आपण घेतलेला आहे आणि त्यासाठी व्यवसायातील जो स्टॉक आहे तो आपण सेक्युअर्ड केलेला आहे. मराठीत त्याला म्हणतो आपण तारण ठेवणं, गहाण ठेवणं. आणि मग अशा जर लायबिलिटीज असतील म्हणजे बँक लोन वगैरे तर ह्यांचं पेमेंट आपल्याला फर्स्ट करावं लागतं आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो सेक्युअर्ड क्रेडिटर्स. नंतर आपण पेमेंट करतो अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला सेंड्री क्रेडिटर्स असतात किंवा लोन फ्रॉम फ्रेंड्स, लोन फ्रॉम रिलेटिव्स, बँक ओव्हरड्राफ्ट हे जे काही लायबिलिटीज असतात ह्या सगळ्या लायबिलिटीजना आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणतात कारण त्याच्यावरती काहीही तारण नसतं. म्हणजे फोर्थ पेमेंट करताना आपल्याला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पेमेंट करावं लागतं. आणि पाचवं जे आहे ते पार्टनर्स लोन. सगळे एक्सपेन्सेस पेमेंट झाल्यानंतर जे पार्टनर्स आहेत पैसे उरले की पार्टनर्सचं लोन पेमेंट केलं जातं. आणि अजून जर पैसे शिल्लक राहिले
तर ते पैसे आपण पेमेंट करतो. आपल्याला 6वा जो पेमेंटचा ऑर्डर आहे तो पार्टनर्स कॅपिटल, आणि उरलेले पैसे पार्टनर्स कॅपिटलला पे करावे लागतात. म्हणजे ह्या ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये तुमच्या लक्षात येतं की रिलेशन एक्सपेन्सेस इज द फर्स्ट पे करायचे. नंतरचा पेमेंट आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, नंतर आहे सेक्युअर्ड क्रेडिटर्स जे तारण आहे, सेक्युअर्ड आहेत. नंतर आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, ह्याच्यामध्ये बिल्स पेबल, बँक ओडी हे सगळे लायबिलिटीज येतात. आणि पैसे उरल्यावरती पार्टनर्स लोन, आणि लास्टला पैसे उरल्यावरती पार्टनर्स कॅपिटल. आणि पार्टनर्स कॅपिटलला जेव्हा आपण पेमेंट करतो त्यावेळेस आपल्याला मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन कॅश ॲडॉप्ट करतो, आणि ती काय आहे ते मी सांगते. मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अमंग दी पार्टनर्स. सगळ्या लोकांच्या पेमेंट झाले, सगळ्या लायबिलिटीज पे झाल्या की जे पैसे उरतात ते आपल्याला पार्टनरला पे करायचे असतात. पण पार्टनर खूप असतात, त्यांचे रेशो वेगवेगळे असतात, त्यांनी आणलेलं कॅपिटलची अमाऊंटसुद्धा वेगवेगळी असते. आणि म्हणून अकाउंटिंगमध्ये पार्टनर्सना पे करताना, डिस्ट्रीब्युशन करताना आपल्याकडे 2 मेथड्स असतात. त्यातली आपली पहिली मेथड आहे सरप्लस कॅपिटल मेथड, आणि याचं दुसरं नाव आहे प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड, और यालाच आपण अशी मेथड म्हणतो की एक्सेस कॅपिटल मेथड, और ह्याला आपलं पुढचं पण नाव आहे हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड, आणि शेवटचं नाव त्याला अजून एक दिलेलं आहे कोशंट मेथड. आणि ही जी 5ची नावं आहेत ती एकाच मेथडची आहे, सरप्लस कॅपिटल मेथड. हा MCQ पण तुम्हाला विचारला जाईल म्हणून मी तुम्हाला ह्याची सगळ्यांची नावं दिलेली आहेत. आता जी दुसऱ्या मेथडने डिस्ट्रीब्युशन्स करतो कॅश पार्टनर्समध्ये त्याचं नाव आहे मॅक्झिमम लॉस मेथड, आणि ह्या मेथडचं सेकंड नाव आहे ऑरमध्ये नोशनल लॉस मेथड. पण परीक्षेमध्ये FI BComच्या सिलेबसमध्ये मॅक्झिमम लॉस मेथड तुम्हाला दिलेली नाही आहे, म्हणून मॅक्झिमम लॉस मेथड ह्या मेथडबद्दल मी तुम्हाला MCQ किंवा एक्सप्लेन केलेलं नाही आहे. सरप्लस कॅपिटल मेथड्सबद्दलचेच मी सगळे MCQ घेतलेले आहेत. तर आपण आता काय करूया, MCQ सुरू करू. Our first MCQ is winding up of partnership business is termed as dash of firm. आणि ऑप्शन्स बघूया. फर्स्ट ऑप्शन इज डिझोलेशन्स, बी ऑप्शन इज अमेलगमेशन, सी ऑप्शन इज ॲब्सॉर्प्शन, अँड डी ऑप्शन इज नन ऑफ दी अबव. वाइंडिंग अप ऑफ पार्टनरशिप बिझनेस इज टर्म ॲज. वाइंडिंग अपचा मिनिंग होतो की व्यवसाय स्टॉप करणं, बंद करणं. त्याला दुसरा शब्द काय असतो, ए ऑप्शन डिझोलेशन. ओके. Our next is in case of insolvency of a partner, any cash received from partner is dash to their capital account. आणि आपले ऑप्शन्स आहेत डेबिटेड, बी इज अ क्रेडिटेड, सी ऑप्शन इज बोथ ऑफ दी अबव, अँड डी ऑप्शन इज नन ऑफ दी अबव. आणि इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर हा जो आहे ह्याचा मिनिंग असा आहे की पार्टनर इन्सॉल्वंट होतो म्हणजे दिवाळखोर होणं, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि त्याच्याकडून जी कॅश येते ती कुठच्या अकाउंटला आपण म्हणजे कॅपिटल अकाउंटला डेबिट करतो का क्रेडिट करतो. तर याची आपली जर्नल एंट्री अशी होते की कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल, कारण बिझनेसला आपल्याला कॅश मिळते. म्हणून आवर आन्सर इज बी ऑप्शन क्रेडिटेड. Our next MCQ is under surplus capital method all outsider liability are paid off, then dash are discharged. सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये आउटसाइडर लायबिलिटी सगळ्यांची पेड केली की नंतर काय डिस्चार्ज करायचं किंवा काय पेड करायचे. फर्स्ट वन इज पार्टनर्स कॅपिटल, बी ऑप्शन इज पार्टनर्स लोन, सी ऑप्शन इज बोथ ऑफ द अबव, अँड डी ऑप्शन इज नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे बी ऑप्शन पार्टनर्स लोन. आवर नेक्स्ट MCQ इज फोर्थ वन. अ पार्टनरशिप फर्म is compulsorily dissolved
when the partners of the firm became. पार्टनरशिप फर्म कंपल्सरी डिझॉल्व्ह झाली. डिझॉल्व्ह होणं म्हणजे काय? स्टॉप होणं, ब्रेकडाऊन होणं. द पार्टनर्स ऑफ द फर्म बिकेम म्हणजे पार्टनर्स काय झाल्यानंतर पार्टनरशिप फर्म कंपल्सरी डिझॉल्व्ह होते? ऑप्शन बघू. ए इन्सॉल्वंट, बी सॉल्वंट, सी बोथ ऑफ द अबव अँड डी नन ऑफ द अबव. आणि याचा आन्सर आहे ए ऑप्शन इन्सॉल्वंट. ज्यावेळी पार्टनर तुमचा इन्सॉल्वंट होतो त्यावेळेस पूर्ण फर्म कंपल्सरीली डिझॉल्व होते. आवर नेक्स्ट MCQ इज 5th. द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज. पार्टनरची लायबिलिटी कशी असते? फर्स्ट वन लिमिटेड, बी अनलिमिटेड, सी बोथ ऑफ द अबव, डी नन ऑफ द अबव. आणि ह्याचा आन्सर आहे अनलिमिटेड. कारण पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. जर पार्टनरशिप फर्ममध्ये काही जर लॉस आला तर त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी यूज केली जाते. 6. ऑन रिअलायझेशन ऑफ कॅश फर्स्ट प्रिऑरिटी इज गिवन फॉर पेमेंट ऑफ. ऑप्शन बघूया. सेंट्री क्रेडिटर्स, बी सेक्युअर्ड बँक लोन, सी पार्टनर्स लोन अँड डी रिअलायझेशन एक्सपेन्सेस. MCQ समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनी काय सांगितलं की रिअलायझेशन ऑफ कॅश फर्स्ट प्रिऑरिटी इज गिवन. कॅश मिळाल्यावर म्हणजे असेट सोल्ड केले आणि आपल्याला जर कॅश मिळाले तर पहिलं पेमेंट कोणाला करायचं आहे? तो ऑप्शन आहे डी रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आवर 7th MCQ इज इन डिसॉल्युशन ऑफ फर्म assets are realized. Our option is gradually. Our second option is immediately, none of the above and both of the above. फर्म डिझॉल्व झाली तर असेट ह्या कशा असतात? ऑप्शन ए ग्रॅज्युअली. आपण हळूहळू असेट विकतो, इमिजिएटली असेट विकल्या जात नाहीत. आवर नेक्स्ट MCQ इज एक्सटर्नल लायबिलिटी सच ॲज. बघूया आपण. ए बँक लोन, बी पार्टनर्स लोन, सी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड डी बोथ ऑफ दी अबो. एक्सटर्नल लायबिलिटीज बाहेरच्या लायबिलिटी, फर्मच्या आतल्या लायबिलिटीज नाहीत, बाहेरच्या लायबिलिटीज, त्याला आपण म्हणतो बँक लोन. ही थर्ड पर्सन लायबिलिटी आहे. आवर नेक्स्ट MCQ इज पार्टनर्स लोन इज लायबिलिटी ऑफ. आवर ऑप्शन इज एक्सटर्नल, बी इंटरनल, सी सेक्युअर्ड, डी नन ऑफ दी अबो. पार्टनरची लोन जे आहे ही कोणत्या प्रकारची आपली लायबिलिटीज आहे? तर ह्या लायबिलिटीजला आपण म्हणतो बी ऑप्शन इज इंटरनल. आवर नेक्स्ट MCQ. फॉलोइंग इज द प्रेफरन्शियल लायबिलिटीज. बँक लोन, सेंट्री क्रेडिटर्स, इन्कम टॅक्स आणि नेक्स्ट ऑप्शन इज नन ऑफ दी अबव. प्रेफरन्शियल लायबिलिटीजमध्ये मगाशी मी सांगितलं की गव्हर्नमेंट ड्यूज, तर ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स हा आपला ऑप्शन्स आहे. नेक्स्ट MCQ. इफ बँक लोन इज सेक्युअर्ड अगेन्स्ट स्टॉक ऑफ द फर्म देन बँक लोन इज डॅश लायबिलिटीज. सेक्युअर्ड, बी ऑप्शन अनसेक्युअर्ड, सी ऑप्शन प्रेफरन्शियल अँड डी ऑप्शन नन ऑफ दी अबव. बँक लोन घेतलेला आहे पण ते सेक्युअर्ड आहे, स्टॉकशी सेक्युअर्ड आहे आणि याला आपण म्हणतो, आपला ऑप्शन्स आहे ए सेक्युअर्ड लायबिलिटीज. बँक लोन नुसतं घेतलं असेल आणि जर कोणतीही असेट सेक्युअर्ड नसेल तर ती अनसेक्युअर्डमध्ये आली असते. आवर नेक्स्ट MCQ इज सरप्लस कॅपिटल मेथड इज ऑल्सो नोन ॲज. ए ऑप्शन एक्सेस कॅपिटल मेथड, बी ऑप्शन हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड, सी ऑप्शन कोशंट मेथड अँड डी इज ऑल ऑफ दी अबव. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं थिअरॉटिकलमध्ये की सरप्लस कॅपिटलची अशी बरीचशी नावं आहेत आणि त्याच्यामुळे हा ऑप्शन असेल डी ऑल ऑफ दी अबव, कारण ही तिन्ही नावं त्याचीच आहेत. नेक्स्ट इज इफ प्रॉफिट अँड लॉस रेशो इज नॉट मेन्शन देन
जनरल रिझर्व शूड बी डिस्ट्रीब्युटेड इन डॅश रेशो. पार्टनरचा जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, त्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस रेशो लागतो. पण जर प्रॉफिट अँड लॉस रेशो इज नॉट गिवन इन दॅट प्रॉब्लेम, तर आपण कोणता रेशो यूज करायचा? ऑप्शन बघूया. इक्वल, कॅपिटल, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. तर याचा रेशो आपण तयार करतो इक्वल, कारण पार्टनरशिप फर्मच्या ॲक्टमध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की जर प्रॉफिट अँड लॉस रेशो जर दिला नसेल तर पार्टनरचा रेशो जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्युटेड करा. Our next MCQ is a sum was spent for repairs of car to get better price is and dash. ऑप्शन बघू अगोदर. रिअलायझेशन एक्सपेन्सेस, कॉन्टिंजंट लायबिलिटीज, secured liability. D option is none of the above. Sum was spent for repairs of car to get better price. काही असेट्स रिपेअर्स केल्या जातात, त्याच्यामुळे त्याची किंमत चांगली येते आणि ह्या सगळ्यांना आपण म्हणतो रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आणि त्याचा आपल्याला फर्स्ट प्रिऑरिटी असते. असेट रिलायझ झाल्यावरती पहिलं पेमेंट आपल्याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस करायचे असतात. अवर नेक्स्ट MCQ इज 15. Estimated realization expenses were rupees 6,000, but actual expenses spent is rupees 4,000. Then rupees dash is added. अगोदर आपण ऑप्शन बघू. रुपीज 3,000, रुपीज 2,000, रुपीज 6,000 अँड लास्ट इज रुपीज 5,000. ह्याचा मिनिंग असं असतो की रिलेशन एक्सपेन्सेस मे बी 6,000 आपल्याला येऊ शकतो, म्हणून आपण काही प्रोव्हिजन्स करतो किंवा बाजूला थोडे पैसे ठेवलेत. ॲक्च्युली एवढेच पैसे खर्च होतील का? तर होतात सुद्धा किंवा नाही सुद्धा. आणि आपल्या MCQमध्ये काय सांगितलं आहे की ॲक्च्युअल एक्सपेन्सेस जो आहे तो एक्सपेन्सेस झालेला आहे ओनली रुपीज 4,000 आणि एस्टिमेटेड जो एक्सपेन्सेस आहे तो किती आहे? 6,000. म्हणजे प्रोव्हिजन केली आपण 6,000ची आणि ॲक्च्युअली एक्सपेन्स झाले 2,000. तर किती रुपये शिल्लक राहिले? तर ह्याचा आन्सर आहे B 2,000. कारण 6,000मधून आपण 4,000 मायनस केले, तर 2,000 ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण असेट रिलायजमध्ये ॲड करतो आणि ते पैसे आपण लायबिलिटीज पुढची पे करतो. जर हे 4,000 एस्टिमेशन म्हणून आपण जर ठेवले असते आणि ॲक्च्युअली एक्सपेन्सेस 6,000 झाला असता तर कॅशमधले 2,000 आपण यूज केले असते. म्हणजे इथे कॅशमध्ये आपण ॲड न करता कॅशमधले 2,000 मायनस केले असते. अशा प्रकारे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ह्या टॉपिकचे MCQ मी विथ एक्सप्लेन केलेले आहेत. थेअरी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे, MCQ पण एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला जर थेअरी चांगल्या प्रकारे कळली असेल तरच तुम्ही MCQ चांगल्या प्रकारे लिहू शकता. तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला? नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.